भिवंडी तालुका के लोनार शिवनगर चौधरपाड़ा ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच जयवंती दत्तू भंडारी व समाज सेवक गुरुनाथ भंडारी ने अपने निवास स्थान शिवनगर चौधरपाड़ा में 5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना की। इस अवसर पर लोनार शिवनगर चौधरपाड़ा ग्रुप ग्राम पंचायत के युवा नेतृत्व व नवनिर्वाचित शिवसेना सरपंच शाहिर रविंद्र भंडारी ने लोनार शिवनगर चौधरपाड़ा ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच जयवंती दत्तू भंडारी व समाज सेवक गुरुनाथ भंडारी के निवास स्थान पहुंचकर गणपति बप्पा के दर्शन करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी। प्रथम सर्व गणेश भक्तांना या ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या गावाच्या शिवनगर चौधरपाड्याच्या वतीने प्रथम मी सर्वांना गणेश भक्तांना शुभेच्छा देतोय की खरोखरच एक गणेश मूर्ती आणि गणपतीचा उत्सव हा दरवर्षी साजरा होत असतो, पण साजरा होत असताना अगदी थाटामाटात आपण त्याची वाट आतुरतेने बघत असतो। एक वर्षाने येणारा गणपती याची आतुरतेने वाट बघत असतो। काही लोकांचे नवस असतात, काही मानणारे असतात आणि या गणेश भक्ताचा आजच्या या 2000 सालामध्ये या पूर्ण देशभरात या कोरोना संकटामुळे आज प्रत्येकाच्या प्रसंगावर दुःखाचा एक सावट पसरलेला आहे आणि या मागे गोकुल अष्टमी झाली, तीही साध्या पद्धतीने झाली आणि हे गणेश उत्सव जे प्रत्येक घरोघरी आहे आणि या प्रत्येक घरामध्ये आपले फक्त त्यांचे नातेवाईक सोडून घरच्याच घरी आपला कार्यक्रम गणपतीचं पूजन केलं जातं आणि त्या पूजनाने रम्य असा वातावरण घरच्या घरी केला जातो। परंतु मी जनतेला विनंती करेन, आजचा हा 5वा दिवस आहे, विसर्जन आहे, गौरी गणपतीचं विसर्जन आहे। मी सर्वांना सांगू इच्छितोय की आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आपण टप्प्याटप्प्याने गणपती विसर्जन करावं आणि विसर्जन करताना आपल्या घरची काही 5 लोक असतील त्याच पद्धतीने आपण ती 5 लोक जाऊन गणपतीची आरती आपल्या घरी करून आपण तो विसर्जन करावं। दुसरी गोष्ट, आज या कोरोनामुळे पूर्ण जगभरात पूर्ण थैमान घातलेला आहे आणि या गणपतीच्या विसर्जनाने आनंदाचा उत्सव आहे, परंतु आज कुठेतरी आपण त्याच्यावर मात केली पाहिजे। आपला गणपती आपण ज्या मनातना धनाने मानला जातो अशा बुद्धिमत्ता विघ्नहर्ता मी गणपतीला विनंती करेन, आपल्या सर्व गणपती देवाला मी साकडं घालेन आणि एकविराचरणी प्रार्थना करेन का हे कोरोना संकट लवकरात लवकर जाऊ दे ही प्रार्थना करेन। आणि आज ज्यांच्या निवासस्थानी आपण थांबलेलो आहोत, आदरणीय आमचे कैलासवासी दत्तू भंडारी, त्यांच्या पत्नी जयवंती दत्तू भंडारी आणि त्यांचं सर्व सहकुटुंब आणि जयवंती दत्तू भंडारी या माझ्या ग्रुप ग्रामपंचायतच्या माझ्या सरपंच होत्या, सरपंच झालेले आहात, आता त्या माझे सरपंच आहेत आणि त्यांच्या निवासस्थानी आज आपण ही शपथ घेतोय की मी साकडे घालतोय गणपतीला का हे लवकरात लवकर संकट, हे कोरोनाचं जे संकट पसरलेलं आहे ते लवकरात लवकर दूर हो आणि पुढच्या वर्षी अगदी थाटामाटात लोकांनाही मी जनतेलाही आव्हान करतोय की आपण हा वर्ष अगदी साध्या सोप्या पद्धतीने विसर्जन करावं, जेणेकरून गाजावाजा नसावा, डीजे नसावे, बँड पथक नसावे, अशा पद्धतीने आपण मी सरपंचाच्या नात्याने हे मी जनतेला आदेश करतोय, संदेश देतोय आणि आपण साध्या पद्धतीने विसर्जन करावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज सर्वच ठिकाणी गणेश उत्सव साजरा होत आहे, घरोघरी प्रत्येकाच्या घरोघरी साजरा होत आहे। एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस हा गणपती गणरायाच्या माध्यमातून मानला जातो। पूर्ण देशात आणि पूर्ण जगभरात आपल्याला एक कोरोनाचं सावट, कोरोनाचं हे महामारीचं जीवन माणूस कसा तरी जगत आहे। या कोरोनामुळे प्रत्येकावर एक संकट कोसळलेलं आहे, दुःखाचं संकट कोसळलेलं आहे। मी गणपतीचरणी एवढी प्रार्थना करेन, विघ्नहर्ताला प्रार्थना करेन का हे विघ्न लवकरात लवकर नष्ट होऊ दे आणि सुख समृद्धीने आपला जनतेला मी आव्हान करेन, सुखाने समृद्धीचं जीवन ज्या आज या वर्षी हा प्रसंग आलेला आहे
परंतु पुढच्या वर्षी येऊ नये आणि आनंदाने थाटामाटात अगदी गणपतीला वाजत गाजत मिरवणूक निघाव्यात ही सांगू इच्छितोय। आणि त्यानंतर मी जनतेला आव्हान करतोय का आपण आज खरोखरच सर्वांना माहीत असेल या पूर्ण देशभरामध्ये कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण जगभरात कोरोनाचं संकट पसरलेलं आहे आणि त्याचा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आपण आज निर्णय घेतलेला आहे। आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी सरपंच या नात्याने जनतेला आव्हान करतोय की आपण आपल्या साध्या पद्धतीने एक 4 ते 5 लोकांच्या सहवासात आपण आरतीच्या घरी करून गणपती विसर्जन करूया। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत असताना आपण एक 6 मीटरच्या अंतरावर गणपती टप्प्याटप्प्याने विसर्जन व्हावं आणि कोणीही गाजा वाजा करू नये, DJ लावू नये, बँजू पथक लावू नये आणि आपल्या साध्या पद्धतीने आपला गणपती आपण विसर्जन करावा ही मी ग्रामपंचायतच्या वतीने या शिवनगर गावाच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या पूर्ण कमिटीच्या बॉडीच्या वतीने आणि जनतेला हे शुभेच्छा देतो।